एका राज्यामध्ये एक राजा राज्य करीत होता. भगवान विष्णूच्या कृपेने राज्यात खूप सारा पैसा, धनसंपत्ती आणि प्रजा देखील सुखी होती. राजा विष्णू भक्त होता. तो नेमनिष्ठेने एकादशी करत होता. एके दिवशी भगवान विष्णूने त्याची परीक्षा घ्यायचे ठरवले. परीक्षा घेण्यासाठी भगवान विष्णू त्याच्या राज्यात एक स्त्री रूप घेऊन आले होते. सेनापती, आज राज्यात आम्ही एकटे जाऊन फेरफटका मारणार आहोत. आज आम्हाला राज्याची परिस्थिती पाहायची आहे. तोपर्यंत आपण इतर सैनिकांसोबत राज्यातच राहा. एवढे सांगून राजा तिथून राज्यात फेरफटका मारण्यासाठी निघून गेले. राजा ज्या दिशेने निघाला होता, भगवान विष्णू सुद्धा त्याच दिशेला आले होते. राज्यात फेरफटका मारून येताना परतताना राजाला रात्र झाली होती. तेवढ्यात राजाची नजर तेथे बसलेल्या एका स्त्रीवर गेली आणि भगवान विष्णूच तिथे स्त्री रूप घेऊन बसले होते. हे स्त्री, आपण कोण आहात आणि एवढ्या रात्री आपण इथे काय करत आहात? एवढ्या रात्री आपण इथे एकटे बसणे भयानक ठरू शकते. आपले नाव काय आहे? आपण कृपा करून मला आपल्याबद्दल माहिती द्यावी. हे राजा, माझे नाव सुंदरी आहे. मी खूप दूर देशातून आली आहे आणि माझे या जगात कोणीच नाही आहे. मला इथे कोणाचा सहारा नाही. सुंदरीचे बोलणे ऐकून राजा तिच्यावर मोहित झाला होता. हे सुंदरी, मी तुझ्यावर खुश झालो आहे आणि मी तुझ्यावर मोहित झालो आहे. मला या राज्यात 2 मुले आहेत. मी या राज्याचा राजा असून तुला माझी पत्नी आणि या राज्याची राणी बनवू इच्छितो. हे राजा, जर तुमची अशीच इच्छा असेल तर मी तुमची पत्नी बनण्यासाठी आणि या राज्याची राणी बनण्यासाठी तयार आहे. परंतु माझी एक अट आहे. आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत सुंदरी. आपली काय अट आहे हे आपण मला सांगावे. हे राजा, तुम्ही जर मला या राज्याची राणी बनवत असाल तर मला या राणीचा दर्जा दिला पाहिजे. म्हणजे या राज्याचा सर्व कारभार तुम्ही मला माझ्या हाती द्यावा लागेल आणि माझ्या मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट घडली तर मी त्याचा दंड तुमच्या मोठ्या पुत्राला देईन. तो मृत्यूदंडही असू शकतो. मला तुमची अट मान्य आहे सुंदरी. कृपा करून आता आपण माझ्या सोबत चलावे. आणि राजा तिथून सुंदरीला घेऊन निघून गेला आणि सुंदरीच्या हातात राजाचा सर्व कारभार सोपवला. राजा रोज राणीला राज्यातल्या सर्व गोष्टी सांगत होता. आता राजा सुंदरीसोबत अतिशय सुखी राहू लागला होता. एके दिवशी राणी तिथे राजाला जेवणासाठी बोलवण्यासाठी आली होती. हे राजा, भोजन तयार आहे, तरी आपण भोजनासाठी यावे. हे राजा, आम्ही आपणास परत बोलवायला आलो आहोत. आपण भोजनासाठी चला. आपण माझ्या मनाविरुद्ध केला तर आम्हाला क्रोध येईल. हे राणी सुंदरी, आज आमचे एकादशीचे व्रत आहे. त्या कारणाने आम्ही आज अन्न ग्रहण करू शकत नाही आणि आमच्या सांगण्यानुसार माझ्या राज्यात कुणीही एकादशी दिवशी अन्न ग्रहण करत नाही. त्याचप्रमाणे अन्न विकत सुद्धा नाही. हे राजा, आज आपल्याला अन्न ग्रहण करावेच लागेल. जर आपण असे केले नाही तर मी आपल्या ज्येष्ठ पुत्राला दंड देईन. मी त्याचा शिरच्छेद करेन. राणीचे हे बोलणे ऐकून राजा मोठ्या संकटात पडला आणि विचार करू लागला. आज तर एकादशी आहे. मी अन्न ग्रहण करू शकत नाही. जर मी अन्न ग्रहण केले तर माझा धर्म भ्रष्ट होईल आणि मी जर अन्न ग्रहण केले नाही तर माझ्या पुत्राचा शिरच्छेद करण्यात येईल. मी धर्मभ्रष्ट करू शकत नाही. पुत्र मला दुसरा सुद्धा मिळू शकतो. राजाने सेनापतीला बोलवले आणि आदेश केला. सेनापती, त्वरित माझ्या ज्येष्ठ पुत्राला इथे घेऊन या. सेनापती राजाच्या ज्येष्ठ पुत्राला घेऊन राजाजवळ आला. राजाने काही वेळ आपल्या पुत्रासोबत चर्चा केली आणि सर्व हकीकत त्याला समजावून सांगितली. मी आपला धर्म जाणतो पिताश्री. मला माहिती आहे की आपण एकादशी दिवशी भोजन करत नाही. आपणच काय, राज्यात कुणीही भोजन करत नाही. हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे आणि मी आपला धर्म वाचवेन. मी माझा शिरच्छेद करून घ्यायला तयार आहे. आपण निश्चिंत राहा पिताजी. एवढे बोलून राजाचा ज्येष्ठ पुत्र आपला शिरच्छेद करून घेण्यासाठी राणीच्या दिशेने गेला. त्या दोघांचे असे आचरण पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले. अरे, तू तर खरोखर शिरच्छेद करण्यासाठी तयार झालास. तर आता हकीकत ऐक. मी या राजाची राणी नसून मी भगवान विष्णू आहे. मी स्त्रीरूपात राजाची परीक्षा घेण्यासाठी आले होते आणि तुम्ही दोघेही या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात.
भगवान विष्णू त्यांना श्रीकृष्ण रूपात आपले दर्शन देतात आणि पुन्हा स्त्री रूपातच तिथून निघून जातात. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा कथा तुमच्यापर्यंत पोहोचतील.